आला पाऊस. इयत्ता 6वी मराठी धडा क्रमांक 3. कवयित्री निर्मला देशपांडे. जन्म 1940. प्रसिद्ध मराठी लेखिका व कवयित्री. काव्यसंग्रह. ही कविता इंद्रधनु या काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे. कवितेचा आशय. प्रस्तुत कवितेत पावसाच्या आगमनाने संपूर्ण निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा व नवजीवन यांचे सुरेख वर्णन आहे. पावसामुळे मुलांच्या मनात निर्माण झालेला आनंद आणि उत्साह यांचेही दर्शन या कवितेतून होते. निसर्गातील बदल. अंगण ओले, गारा, इंद्रधनु, काळे ढग. वातावरण. वीज, वादळ वारे, पागोळ्या, पाखरे स्तब्ध. मुलांचा आनंद. रस्त्यावर होड्या सोडणे, पावसात खेळणे. कविता. आला पाऊस. आला पाऊस, आला पाऊस, अंगण झाले ओले. घेऊन आले थेंब टपोरे, संगे वादळ वारे. आला पाऊस, आला पाऊस, आल्या मोठ्या गारा. स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा. आला पाऊस, आला पाऊस, वीज लखाखे लखवून. भिजणारी ती अवखळ पोरे, घरात पळती पटकन. आला पाऊस, आला पाऊस, रस्त्यावरही होई नदी. चला चला रे होड्या नावा, सोडूया त्या पाण्यामधी. आला पाऊस, आला पाऊस, मध्येच पिवळे ऊन हसे. सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. आला पाऊस, आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती. निळ्या नभांगणी सैरा वैरा, धावत हे सुटती. आला पाऊस, आला पाऊस, पागोळ्या गळती. थरथरणारे पंख मिटवुनी, चिप्प पाखरे बसती. नवीन शब्द शिकूया. टपोरे, मोठे थेंब. अवखळ, चंचल, खट्याळ. चिप्प, हालचाल न करता स्तब्ध. लखाखणे, वीज चमकणे. कभिन्न काळे, काळेभोर, काळे कुट्ट. पागोळ्या, छपरावरून ओघळणारे पाणी. कविता कशी लिहावी? कविता लिहिणे ही एक कला आहे. सर्वात आधी विषय निवडा. उदाहरणार्थ पाऊस, शाळा, वाढदिवस. पाऊस येण्यापूर्वी, येताना आणि गेल्यानंतर निसर्गात कोणते बदल होतात हे आठवा आणि निरीक्षण करा. 1. विषय निवडा. पाऊस, नदी, झाडे, जीवन. 2. निरीक्षण करा. बदल, भावना, दृश्ये लिहा. 3. कविता लिहा. शब्द जुळवा, यमक वापरा. खालील शब्दांच्या आधारे कविता लिहा. जीवन, झुळझुळ, नदी, पाणी, झाडे. अलंकार व त्याचे प्रकार. अलंकार म्हणजे दागिना. दागिन्यांमुळे व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडते. त्याप्रमाणे भाषेच्या अलंकारांनी भाषेलाही सौंदर्य प्राप्त होते. शब्दालंकार, अर्थालंकार. शब्दालंकार. उदाहरणार्थ अनुप्रास, यमक, श्लेष. अर्थालंकार. उदाहरणार्थ उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्नुती, व्यतिरेक, चेतनगुणोक्ती. यावर्षी आपण शब्दालंकार, विशेषतः अनुप्रास व यमक यांची ओळख करून घेणार आहोत. अनुप्रास व यमक अलंकार. अनुप्रास अलंकार. एखाद्या वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादामुळे सौंदर्य प्राप्त होते. उदाहरणार्थ गोड गाणी गुणगुणत गाव जागे झाले.
येथे ग या अक्षराची पुनरावृत्ती आहे. उदाहरणार्थ, फुलबाग फुलांनी फुलली. येथे फ आणि ल या अक्षरांची पुनरावृत्ती आहे. यमक अलंकार. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक होते. इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे. येथे यमक आहे दामाचे, घामाचे. आल्या मोठ्या गारा, रस्ता भरला सारा. येथे यमक आहे गारा, सारा. लक्षात ठेवा, अनुप्रासात वर्णाची पुनरावृत्ती कोठेही असू शकते, परंतु यमकात मात्र ती ठराविक ठिकाणीच होते. शिकलेल्या गोष्टी थोडक्यात. कविता. निर्मला देशपांडे यांची आला पाऊस, पावसाचे सुंदर वर्णन. नवीन शब्द: टपोरे, लखाखणे, अवखळ, पागोळ्या, चिप्प, कभिन्न काळे. कविता लेखन. विषय निवडा, निरीक्षण करा, शब्द जुळवा, कविता लिहा. अलंकार. अनुप्रास वर्णाची पुनरावृत्ती आणि यमक शेवटचे शब्द जुळणे. पावसाचे पाणी साठवण्याच्या पद्धती आंतरजालावरून शिक्षकांच्या मदतीने शोधा.